शिरीष चौधरी जरी शिंदे गटात आले असले तरी शिरीष चौधरीच्या एकही उमेदवाराला आम्ही सोबत घेऊन अंमळनेरची नगरपालिका असेल किंवा जळगावची जिल्हा परिषद अशी ही निवडणूक लढणार नाहीत। मी प्रथम दीपावलीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं, कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही अधिकार आहेत नाही, ते त्यांच्या पक्षाचे आहेत। आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे। पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे माननीय गुलाब भाऊंना, माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, वरिष्ठांना आहेत। आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबाने आणि त्या पद्धतीने आम्ही अंमळनेरमध्ये कार्य करणार आहोत। आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केला की आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे, तर त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाहीये। तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही। शिरीष जरी आले असले तरी जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये याचा कुठलाही परिणाम जो आहे तो होणार नाहीये। त्यांनी हे वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांच्या मनावर परिणाम मोठा आहे ना। आज विचार केला तर अंमळनेर नगरपालिकेमध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाहीये। शिरीष चौधरी मित्र परिवाराचे हे 12 नगरसेवक आहेत आणि माजी आमदार साहेबराव धोंडू यांचे नगरसेवक आहेत। अनिल बायदास यांचा एकही नगरसेवक नाहीये, एकही नगरसेवक ते निवडू शकत नाही। तर त्यामुळे त्यांनी हे बेताल वक्तव्य केलंय। आता ऍक्सिडेंट झालेला आहे त्यांना, की ऍक्सिडेंट मध्ये ते निवडून आले म्हणून ते आता बेताल झालेले आहेत, कारण त्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यामुळे ते आयास झालेले आहेत। त्यामुळे ते कुठेही काय बोलतात, त्यांच्या बोलण्यावर आम्ही अर्थ घेत नाही। नगरपालिकेची निवडणूक आम्ही तो स्वबळावर लढवणार हे आमचं निश्चित आहे। जिल्हा परिषदची निवडणूक आहे ती माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय गुलाब भाऊ यांच्या नेतृत्वावर ते ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील आम्ही स्वबळावर पण तयारी आहोत, परंतु त्या पद्धतीने सांगतील त्यांच्या नेतृत्वावर आम्ही लढणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।